नमस्कार, मी विशाल. आज आपण माझ्या बाबांची म्हणजेच पांडुरंग वेडू फापाळे यांची गोष्ट पाहणार आहोत. ही कथा आहे कष्टांची, शिस्तीची, न्यायाची आणि माणुसकीची. चला, एका नातवाच्या नजरेतून बाबांचं आयुष्य पाहूया. पांडुरंग बाबांचे वडील होते वेडू बाबा फापाळे. त्यांना 3 मुलं होती: काशीनाथ, नामदेव आणि पांडुरंग. तीनही भाऊ एकोप्याने राहणारे होते. काशीनाथ बाबा कामासाठी मुंबईला गेले, ते तिथेच राहिले. नामदेव बाबा गावातच शेती करत राहिले आणि पांडुरंग बाबांनी कष्टाचा वेगळाच मार्ग निवडला. पांडुरंग बाबा फक्त शेतकरी नव्हते, ते खरे पैलवान होते. दररोज पहाटे उठून म्हशीचं 4 ते 5 लिटर दूध प्यायचे आणि सलग 500 उठाबशा काढायचे. जिथे जत्रा तिथे कुस्ती, आणि जिथे कुस्ती तिथे पांडुरंग बाबा. कुस्तीत त्यांनी अनेक विजय मिळवले. एकदा तर कुस्तीत गोर बैल जिंकून घरी आणले. एकदा सायकल जिंकली. गावात त्यांचा दरारा वाढत गेला आणि नाव झालं पैलवान पांडुरंग. काळ पुढे सरकला. कुस्ती मागे पडली. मामाच्या पोरीसोबत ठकूबाई आजींशी बाबांचं लग्न झालं. संसार सुरू झाला आणि जबाबदाऱ्या वाढल्या. शेती, पहिल्या पाटाचं काम, गाई, म्हशी आणि दूध विक्री. बाबांची स्वतःची डेअरी होती. 2 मुलं, 2 मुली आणि कुटुंबासाठी अखंड कष्ट. बाबांचा स्वभाव कडक होता, पण तो न्यायासाठी होता. गावात कोणाचं भांडण झालं की लोक बाबांकडे यायचे. सगळ्यांचं शांतपणे ऐकून ते एकच निर्णय द्यायचे: समान न्याय. प्रामाणिकपणामुळे ते सोसायटीचे व्हाईस चेअरमन झाले. आपला परका न पाहता नेहमी सचोटीने काम केलं. घरात नातवंड आली आणि बाबांचा कडकपणा मऊ झाला. दररोज पहाटे ते प्रेमाने विचारायचे, पैलवान, उठलास का? आज तो प्रश्न नाही, ती एक अमूल्य आठवण आहे. आज बाबा आमच्यात नाहीत, पण त्यांनी दिलेले संस्कार आजही आमच्यात जिवंत आहेत. पांडुरंग वेडू फापाळे हे फक्त नाव नाही, हा एक वारसा आहे.